नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरण भाग 8 अभ्यासणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा। कर्तरी प्रयोग, कारण या ठिकाणी जे काही क्रियापद आहे वाचतो हे क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते, त्यामुळे या ठिकाणी कर्तरी प्रयोग होतो। जर आपण कर्ता जर बदलला म्हणजे मुलगाच्या ऐवजी जर मुलगी ठेवलं, मुलगी पुस्तक वाचते, त्यावेळेस क्रियापद बदलताना दिसते। म्हणजेच कर्तरी प्रयोगाची व्याख्याच अशी आहे की जेव्हा क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो। खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा। वरपिता मुलाच्या लग्नात उपस्थित नव्हता हे विशेषण असणारं वाक्य आहे। या ठिकाणी विशेषण आहे वरपिता। पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। तिलांजली देणे, हक्क सोडून देणे, उपमेय व उपमान यांच्यामध्ये ज्यावेळी अभेद किंवा ऐक्य कल्पिलेले असते त्यावेळी कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार। जेव्हा उपमेय आणि उपमान हे वेगळे नाहीत, ते एकच आहेत असे जेव्हा दाखवले जाते तेव्हा रूपक हा अलंकार होतो। रूपक अलंकाराचं उदाहरण पाहूया। देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे। आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यात विधेय कोणते आहे? विधेय म्हणजे क्रियापद, जातो हे या वाक्यातील क्रियापद आहे। काल दुपारी शेजारच्या बागेतील हौदात राजाराम धपकन पडला, विधेय विस्तार ओळखा। वरील सर्व म्हणजेच विधेय विस्तार म्हणजेच विधेय म्हणजे क्रियापद, तर क्रियापद आहे पडला, यामध्ये पडला हे क्रियापद आहे, तर विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाविषयी माहिती सांगणारे शब्द म्हणजेच विधेय विस्तार। तर या ठिकाणी क्रियापदाला जेव्हा, कोठे आणि केव्हा असे प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते म्हणजे विधेय विस्तार असतो। तर जेव्हा आपण कधी पडले असा प्रश्न विचारल्याच्या नंतर काल दुपारी हे उत्तर मिळते। त्याचबरोबर कोठे या शब्दाने प्रश्न विचारल्यानंतर शेजारच्या बागेत हे आपल्याला उत्तर मिळते। त्याचबरोबर कसे या शब्दाने प्रश्न विचारल्यावर धपकन हे आपल्याला उत्तर मिळते। म्हणजेच क्रियापदाला किंवा विधेयाला ज्या वेळेस कोठे, कसे आणि केव्हा या शब्दाने जर प्रश्न विचारला त्यावेळेस जे उत्तर मिळतं ते म्हणजे विधेय विस्तार। पुढील पैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार निवडा। सावकाश, या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत ते सर्वच क्रियाविशेषण आहेत, परंतु सावकाश या शब्दातून रीत समजते, त्यामुळे ते रीतवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे। घरावरून हत्ती गेला, शब्दशक्ती ओळखा। लक्ष्यार्थ, या ठिकाणी घरावरून हत्ती गेला म्हणजे आपल्याला त्याच अर्थाचा दुसरा शब्द घ्यावा लागतो। घरावरून हत्ती गेला यासाठी आपल्याला घरासमोरून हत्ती गेला असं म्हणता येईल।
पाचावर धारण बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? खूप भयभीत होणे किंवा खूप भिणे म्हणजेच पाचावर धारण बसणे. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नाम, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा. उपमा अलंकार आहे. सम, समान, प्रमाणे, गत, परी, परीस यासारखे शब्द जर येत असतील तर तेव्हा उपमा हा अलंकार होतो. या ठिकाणी आपल्याला आभाळागत, गत या शब्दाने या ठिकाणी उपमा अलंकार दाखवलेला आहे. दोरी या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग. तर या ठिकाणी लिंग ओळखत असताना 3 शब्दांचा उपयोग करावा. लिंग ओळखत असताना ती, तो आणि ते या शब्दांचा उपयोग करावा. जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दाचे लिंग ओळखायचे असते तेव्हा त्या शब्दाला जर आपण ती दोरी लावून जर योग्य प्रकारे वाचता येत असेल तर ते स्त्रीलिंगी समजावे. जर आपण त्या ठिकाणी तो दोरी म्हटलं तर ते अयोग्य वाटते. त्याचबरोबर ते दोरी असं देखील म्हणता येणार नाही. म्हणजे ती दोरी हा शब्द योग्य वाटतो म्हणजेच हे स्त्रीलिंगी आहे. खाली दिलेल्या वाक्यातील वर्तमानकाळी नकारार्थी रूप कोणते ते ओळखा. मुले गडावर चढतात. मुले गडावर चढत नाहीत. या ठिकाणी नकारार्थी राहून वाक्य वर्तमानकाळी पण आहे. मंदा तू पुढे जा, हा मी आलोच या वाक्यातील हा हे सर्वनाम असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. रामाने फणस खाल्ला प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग. या ठिकाणी क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगातील आहे. जर या ठिकाणी आपण कर्म बदलले, कर्म हे फणस आहे तर रामाने हे कर्ता आहे तर खाल्ला हे क्रियापद आहे. ज्यावेळेस आपण कर्म बदलणार आहोत म्हणजेच रामाने चिंच खाल्ली यावेळेस या ठिकाणी क्रियापद बदलत आहे. म्हणजेच या ठिकाणी कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत आहे म्हणून कर्मणी प्रयोग. अलंकार ओळखा. लेखी बोले सुना लागे. अन्योक्ती अलंकार. ज्यावेळेस एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलले जाते त्यावेळेस अन्योक्ती हे अलंकार होतो. म्हणजेच दुसऱ्यावर घालून तिसऱ्याला बोलले जाते तेव्हा अन्योक्ती या अलंकाराचा उपयोग होतो. मिठाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला हा शब्द आहे मिठाई. उच्छेद हा संधी कसा सोडविला जाईल? डी. उत अधिक छेद बरोबर उच्छेद. द्रविड प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते?
प्रयोजक क्रियापद, ज्या वेळेस कर्ता एखादी क्रिया दुसरी कोणाकडून तरी करून घेत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रयोजक क्रियापद होते. खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते? आई वडील मेहनत करतात म्हणून मुले शिकतात. या ठिकाणी म्हणून या उभयान्वयी अव्ययानं दोन केवल वाक्ये जोडलेली आहेत, त्यामुळे या ठिकाणी हे संयुक्त वाक्य होते. या पदासाठी MA उत्तीर्ण असावे. वाक्यातील आख्यात ओळखा. आख्यात म्हणजे क्रियापद, तर या ठिकाणी या वाक्यातील क्रियापद आहे असावे. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे. सप्तमी अधिकरण हे ह्याचं उत्तर आहे. तर अधिकरण म्हणजे काय? तर क्रियेची वेळ किंवा स्थान दर्शविणाऱ्या शब्दाला अधिकरण असे म्हणतात. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सूर्य उगवला की लोक कामाला लागतात. हे मिश्र वाक्य आहे. तर हे मिश्र वाक्य कशा पद्धतीने आहे? तर या ठिकाणी दोन वाक्य जोडलेले आहेत. तर सूर्य उगवला हे प्रधान वाक्य आहे, तर लोक कामाला लागतात हे गौण वाक्य आहे. ज्या वेळेस आपण प्रधान वाक्याला किंवा मुख्य वाक्याला काय ने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं त्याला गौण वाक्य असं म्हणतात. सूर्य उगवल्यावर लोक काय करतात असा प्रश्न विचारल्यानंतर लोक कामाला लागतात हे उत्तर आपल्याला मिळतं. तर हे दोन वाक्य की या शब्दाने जोडलेली आहेत, त्यामुळे या ठिकाणी हे मिश्र वाक्य आहे. संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आख्यात. खाई त्याला खवखवे या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा. चोराच्या मनात चांदणे. शेणाचा दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? दिवाळे काढणे. दोन्ही पद महत्वाची असतात तेव्हा कोणता समास होतो? द्वंद्व समास होतो. ज्यावेळी पहिले पद महत्वाचे असते तेव्हा अव्ययभाव समास होतो. ज्यावेळी दुसरे पद महत्वाचे असते त्यावेळेस तत्पुरुष समास होतो. ज्यावेळी दोन्ही पदे महत्वाची असतात तेव्हा द्वंद्व समास होतो. तर दोन्ही पदे महत्वाची नसतात तेव्हा बहुव्रीही समास होतो. पोर्तुगीज शब्दाचा गट ओळखा. घमेले, पायरी, लोणचे हे पोर्तुगीज शब्दांचा गट आहे. तर बस, सायकल, सर्कस हे इंग्रजी शब्द आहेत. त्याचबरोबर हंडा, पाट, आई हे कानडी शब्द आहेत. तर रिकामटेकडा, दलाल, घी हे गुजराती शब्द आहेत. शेवटचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो? माझे एवढे ऐकाच. या वाक्यातून आज्ञेचा बोध होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. तुमचा अभिप्राय आमची ताकद असते. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा. यश तुमचंच आहे.